पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपोजवळ 2 मजली इमारत कोसळली। इमारतीखाली 14 जण अडकल्याची माहिती। ज्यांना कुत्र विचारत नाही ते शिव्या देतात, मिसिंग लिंक करून टीका करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी विधान भवनात बैठक। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शरद पवार आणि नारायण राणे हे विधान भवनात। महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून आढावा। दिल्लीत अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीसांची 25 मिनिटं बैठक। केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचं शहांकडून आश्वासन। नाशिकला मुसळधार पावसानं झोडपलं। तिडके कॉलनीमधील मिलिंदनगर आणि रामचंद्रनगरमध्ये नागरिकांच्या घरात पाणी। जिल्ह्यातील 4 धरणं ओसंडून वाहायला सुरुवात। नाशिकच्या गोदावरी नदीला यंदाच्या हंगामातला पहिला पूर। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पोहोचलं पाणी। गोदावरी काठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा। पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे प्रशासनाकडून खबरदारीचा इशारा। त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पावसाचा कहर। गाजरवाडी इथं दरड कोसळली। दरड कोसळल्यानं रस्ता बंद, नागरिकांची गैरसोय। सुदैवानं जीवितहानी नाही। पालघरमध्ये 8 ते 10 दिवसांपासून मुसळधार पाऊस। पालघरमधल्या धरणात पाणी साठ्यात मोठी वाढ। मुसळधार पावसाचा पालघरच्या ग्रामीण भागाला मोठा फटका। गावपाड्यांना जोडणारे अनेक रस्ते पाण्याखाली। सलग 5व्या दिवशीही नालासोपारा पाण्याखाली। नालासोपारा स्टेशन रोड परिसरात छाती एवढं पाणी। दूध आणि पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांच्या दुकानाबाहेर रांगा। लाईटचे पोलही रस्त्यावर पडले। खडकवासला धरणातून 27,200 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू। नदी पात्रालगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू। खडकवासला धरणातून पाण्याची आवक वाढल्यानं विसर्ग। पुण्यातील मुसळधार पावसामुळे भिडे पूल पाण्याखाली। दमदार पावसानं मुठा नदीचं पात्र दुथडी भरून भिडे पुलाच्या आसपासचे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद। हॉटेल्समध्ये शिरलं पाणी। काही वाहनं सुद्धा नदी पात्रात अडकली। पुण्यातल्या एकता नगरमधील द्वारका सोसायटीच्या पार्किंगमध्ये शिरलं पावसाचं पाणी। तर SP कॉलेज परिसरात भलं मोठं झाड कोसळलं। वाहतूकही ठप्प। रायगडच्या रोह्यामध्ये कुंडलिका नदी पुन्हा धोक्याच्या पातळीवरून। दोन्ही बाजूची वाहतूक सध्या तरी बंद। सुट्टीची माहिती नसल्यानं विद्यार्थी आणि कामगारांचे हाल। रायगडच्या महाडमध्ये पुन्हा पूरस्थिती। महाड परिसरात मध्यरात्री पावसाची तुफान बॅटिंग। सावित्री नदी, गांधारी नदीसह सर्व उपनद्या दुथडी भरून। कोल्हापूर शहरात पावसामुळे 7 दिवसात 54 झाडं कोसळली। जिल्ह्यात 252 झाडं कोसळल्याचा अंदाज। 32 धोकादायक वृक्ष महापालिकेच्या अग्निशमन विभागाने हटवले। पुण्यातील भीमाशंकर मार्गावर दरड कोसळली। खेड तालुक्यातून भीमाशंकरकडे जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळली। टोकावडे कारकुडी मार्ग दरड कोसळल्यामुळे बंद। आजपासून राज्यातील बहुतांश भागात पावसात घट होण्याची शक्यता। पुढील 10 दिवस पावसाच्या प्रमाणात घट। तापमानात वाढ होण्याचा अंदाज। इराणसोबतचा युद्धबंदी करार रद्द। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। खामेनी यांच्यावरती अंत्यसंस्कार सुरू असतानाच अमेरिकेचा इराणवर पुन्हा भीषण हवाई हल्ला। डोनाल्ड ट्रम्प यांच्या लहरीपणामुळे अमेरिका इराण युद्धाचे जागतिक पडसाद। भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण। निफ्टी 500 तर सेन्सेक्स तब्बल 1700हून अधिक अंकांनी कोसळला। गुंतवणूकदारांचे हजारो कोटी बुडाले।